पप्पा आता तुम्हाला वरतीच यायला लागते वाटते. घेते तोपर्यंत मी ना मासे मस्त मासे भेटले आपल्याला एक नंबर. तर आता ना नीट करून देतो मासे. पापा हे रोज लागला बघा कसं भारी शिजलंय बघा एक नंबर. आणि डायरेक्ट असं कडक झालंय का ना पेलू. बघा कसला तळलंय बघा एकदम मस्त. नमस्कार मित्रांनो, मी काळू गावले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आहे ना एकदम जबरदस्त प्लॅन आहे. आम्ही सगळी फॅमिली बघा आशिका, हृदय आणि इकडं मागं परीसुद्धा. तर सगळे बऱ्याच दिवसानंतर पाणी थोडंसं उघडलं आहे त्याच्यामुळे आम्हाला यायला भेटले. तर आज मस्तपैकी नदीला आलो मित्रांनो. एक नंबर असं लोकेशन आहे, एक नंबर असं वातावरण आहे. मस्तपैकी फिशिंग करूयात, कुकिंग करूयात. जर पाऊस आला ना तर हे सुद्धा आपण टेंटसुद्धा आणलं आहे. जर पाऊस आला तर लावूयात स्वयंपाक करण्यासाठी. नदी येऊन तर पोचलोय आणि यांची इकडे तयारी पण झाली आणि परी तर आमची लगेच दमली पण नाही का. हा खुर्ची टाकली पहिले खुर्चीन बसली. तर मित्रांनो मस्तपैकी भरपूर सारे लंबदोर आणले. तर हे सुद्धा आणलं. रॉड लावूयात, लंबदोर लावूयात. बघू फक्त फिशिंग झाली पाहिजे. आणि फिशिंग जरी झाली नाही ना तरी आपण चिकन सुद्धा आणलंय. हा त्याला पर्याय आणलाय आपण. म्हणजे आणि चिकन आणलं नाही का मग मासं लागतं म्हणून आणलं का. तर फायनली आपण आहे ना नदीवर येऊन पोहोचलोय आणि इकडे अजून त्यांची तयारी चालली आहे. आणि आपण आहे ना मस्तपैकी ना फिशिंग पण करणार आहे आणि कुकिंग पण करणार आहे. बघा आई लागली मदत करायला पप्पाला. एवढी बस का जाऊ कमी. काम करा साहेबीने आज ते काम करा. चिपा चिप खाया भारी दिसते ना तुझं. चिपा चिप सारखी आहे चिपा चिप. मित्रांनो हे बघा चपाती अशी लावून घेऊयात. नॉर्मल आपण चपाती आणले आणि बघू जर मासे नाही लागले तर गांडूळ सुद्धा आपण खणूयात. आधी चपाती लावू कारण की इकडे जास्त करून चपातीवरतीच मासे लागतात. आणि आल्या आल्या पर्यंत चालू झाले खायचं. लय हवंय. चला एक तर हे बनवून झालंय मित्रांनो. बघू टाकून तर बघूयात काय सीन नाही. दोन रॉड टाकूयात सुरुवातीला. 2 रॉड आणि 2 लंबदोर टाकूयात. कारण की ना आधी बघू अंदाज किती मासे काय वडतायत खाता आहेत की नाही तर परत जागा चेंज करायला लागेल. तर आपण पहिल्यांदाच या ठिकाणी आलो ना त्याच्यासाठी आधी आपण आहे ना टाकून घेऊयात. अशी काय सुद्धा तयार केलं. हा ठीक आहे. हे सुद्धा लावूयात. पप्पा आता आपल्याला पप्पा पप्पा वरते वरते वरते. नाही वडते. हा तर 2 रॉड मित्रांनो हे बघा 2 रॉड टाकून ठेवल्या. बाकी रॉड आहेत आपल्याकडं. बघू कारण की जर लगेच वडत असेल ना तर मग जास्त रॉड लावून आपल्याला मॅनेज होणार नाही का ना बिलू. तर 2 रॉड लावल्या. तू थांब इथं आम्ही बाटल्याला टाकतो. हा बघा पप्पा आता लवंदर टाकायला लागलेत. अयो वडायला लागले. लागलाय लागलाय. पप्पा आता तुम्हाला वरतीच यायला लागते वाटते. चिल्लापी मित्रांनो बघा काय भारी सीन झालाय एक नंबर. रॉड टाकता टाकताच आपल्याला मासा सुद्धा लागलेला आहे बघा. एक नंबर असा. गोळा करून घे ना पेलो. गोळा करून घे. मला ते गोळाच होई ना सोडा तुम्ही. गोळा कर ना ते वरून घे ना गोळा कर. इकडे कर. दाखव तिकडे चल. अरे
एक नंबर हा. मस्तच आहे. लगेचच म्हणजे मासा लागला, कारण की आपण फक्त 2च रॉड टाकल्या आणि फक्त एक लवंदर म्हटलं हातामध्ये घेऊन थांबायचं, तेवढ्यात आशिकाने मासा सुद्धा काढला. आणि हे बघा पहिला मासा तर मलाच लागला. मी आलेलं म्हणलं होते की पहिला मासा मलाच लागणार आहे आणि एकदम भारी आहे बघा. इकडे ना आम्ही रॉड एक काढले ना, दुसरा लगेच मासा लागलाय बघा. ये घेऊन इकडं. हृदयला लागलाय तो पण. वरून ये त्याच्या वरून ये. हा असू दे, वरून ये वरून त्याच्या. बघू शकता मित्रांनो, एक नंबर नाही दुसरे कुठलं तरी पोपट आहे. एक नंबर मित्रांनो. इकडे आलतो मी मित्रांनो आशिकाला चपाती द्यायला, आणि तेवढ्यातच लगेचच हृदयनं सुद्धा काढला, आणि तो एकच लंबदर टाकला होता आणि त्याला लगेचच मासा लागला हृदयला. एक नंबर बघा, मस्त. आई बोलत होती तुला मासा लागतात का लंगरावर. हृदयनं काढलं. तुझ्या हातात देऊ हा पप्पा. वरती जातो. काय माहिती मस्त बघ हृदय, परी घाबरते का बघ. आणि तू एवढी सशिंग त्या पकडायला घाबरते. बघा पप्पा टाकायला लागलेत मासे. किती वेळात आलं ग? आत्ताच आलं. 5 मिनिटं पण नाही झाले अजून. अजून लावलं नाही झालं का? आणि आले ना एवढी मजा आली की लगेचच 2 मासे आपल्याला लागलेत. आणि इकडे बघ हे लागले टाकायला परत. आणि ही दुसरी आता जी लावलेली रॉड आहे ती पण आहे ना लगेच ओढते. तर आज खूपच मजा येणार आहे, हाय की नाही? कारण आलेच लागले तर 2 मासे मस्त पैकी आपल्याला. हा मग लय मजा येते. नाही तरी पण लावा, मला वाटत आहे लावा ग. ठीक आहे. घेऊ का तुम्ही घेताय? अगं नेली ओढून काट. हाय का? आईला असतं दांदळच आहे ग. गेला नाही? गेला का? अहो काय त्याला हिसका नाही बसला का पिलू? तुम्ही ते टाकून द्यायचं ना. गेला का? हळू टाका. तुम्ही लय असं लांब टाकी देतो. हृदय तुझा लांबदोर घे गोळा करून, कारण बराच वेळ झाला ना ते प्राव आहे खूप मध्ये बागी. चपाती लगेच निघून जाते. हृदय हा वड 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 बाबा हे रोज हा लागला. अरे बाबा आता काय करा नाही जात नाही ते तसंच दिस वाटत आहे. हाय रे हाय हाय. आणि फायनली हृदयने वासा काढला. कसं आहे? एक नंबर ना. तवाच वाढायचं राहते. आता मग अशी ते याला पण आपण लगेच वाढायला लागत होतं. काट लावते आणि डायरेक्ट रक्त काढते. लागल बर का. आणि आपल्याला हा खात येते त्याला. त्याच्यापाशी हेच राहू दे. हा मस्त. बराच वेळ झाला आता लागला ना. आता मी आताच म्हणलेलं बराच वेळ झाला लागला नाही आणि लगेचच मासा लागला. आणि ना एकदम भारी आणि एकदम फ्रेश आहे का, पांढरं शुकट दिसते अशी डायरेक्ट. आणि ह्या चिलाप्यात ना काही चिलाप एकदम काळसर असतात, ते खायला चांगलं नसतात. ते पाण्यावरती पण आता पाणी आहे ना चांगलं पाणी ना, त्याच्यामुळे लागल पायाला.
चिलापीचं टाकलं हा व्यवस्थित आण मला सोडून. आणि आता आहे ना परत मी यांना लावून देते बघा चपाती. आणि मी आज मी लावूनच द्यायला का चपाती. इकडे लावून दिलं नाही आणि टाकलं नाही का लगेचच आपल्याला चिलापी लागते. लागला आईला, लागला आता. आता मोठा असणार आहे. हा लागला. लागलाय वाटते. पप्पा तसं निघते बरं का मासा. इथून आलाय का? अयो मोठा असणार आहे. चिलापी आहे. चिलापी आहे चांगल्या साईजची. लय वेळानंतर लागले हे पण. असतं का चपाती मी आता म्हणत होतो काढून घे का ना तुला. आज मी फक्त आहे ना टाकून देतोय आशिकाला त्यांना. आणि आशिका हृदय नुसता मासं ओढतोय बाहेर. आता बसलो येऊन खुर्चीवरती मस्तपैकी. हृदयला लंबदोर दिला टाकून आणि दोन्ही पण रॉड परत टाकून ठेवलेत. मस्त मजा येते आज मित्रांनो, एक नंबर. खरं का? मला तर काय भरोसाच नाही ते. खरंच? अरे लागलाय की ग. अगं पण लागलाय ना. तू आंघोळ केली वाटत आहे. हा मेरे बच्चे. तू आंघोळ नाही केली म्हणून तुला बारीक लागलं. हा खाते. आणि पाऊस पण आणि एकदम काळ. बाबा हृदय माना हळू घे. आणि पाऊस पण आलाय जोराचा आता. अयो एवढा जोराचा कसा काय आला पाऊस एकदमच. हा रे मोठे डायरेक्ट. मग हृदयाच येतो. अयो शपथ केवढी लागली ती. आताच टाकलेलं. टेंट लावायला पाहिजे आता. टेंट नाही लावायचं आज. मस्त पावसात भिजायचंय. काहीच नाही आणलं. पोरं दिसते हे बघा मस्त. आणि आताच ना हो काढली चिलापी लगेच. इकडे टाकतो बरं का. ठेवा हा. खरं ना मित्रांनो, एकदम कमी वेळामध्ये आपल्याला ना 4-5 मासे भेटले तर. आणि आपलं तर बेतच नव्हतं असं वाटलेलं मासं लागतेच नाही तर. पण मस्त भेटलं. हे बघा अजून सुद्धा वळते. आणि ना आत्ताच आहे ना एकदम जोराचा पाऊस आला. तर आपण काय करूयात मस्तपैकी टेंट लावूयात मित्रांनो. आणि टेंटमध्ये म्हणजे स्वयंपाक वगैरे करता येईल. हवा लागणार नाही जास्त. टेंट लावूयात आणि हा असं सेटअप आहे ना असंच ठेवूयात. बघू मस्तपैकी रेसिपी बनवूयात. भूक लागली कारण की सकाळी आपण आहे ना डायरेक्ट जेवण वगैरे करून नव्हतो आलो. तर आता इथंच जेवण बनवायचे आपल्याला. यांचं चालेल टेंट बांधायचं काम. हा ना तुझ्यासाठी टेंट बांधायला स्वयंपाक करायचे ना. हवा पण लय हवं आहे. पाऊस. हृदय तू ठेवू नको. तू ते तर राहू दे. त्याला मासं लागलेलं आहे ना. आपल्याला तसे मस्त मासे लागले मित्रांनो आतापर्यंत. फक्त आपण रेसिपी बनवता सुद्धा आपल्याला मासे पकडता येतील. तर आपण काय करूयात टेंट लावून घेऊयात जवळच. पाऊस पण मध्ये पण येतो ना. पप्पा ते लागले टेंट बनवायला. पप्पा वारा खूप सुटला बरं का. उडून जाईल. माझ्या तर स्वयंपाकाची सोय झाली. पाऊस तर मध्ये मध्येच येतोय पण हवा जास्त आहे. हवेसाठीच आपण बनवलंय खरं तर. हा आणि ते पूर्ण ओपनच ठेवा आपला. हा हे झालं आमचं छोटस घर. बरं जा बाळा आता बस. टेन्शनच नाही आता आमच्या परीला.
मस्तपैकी आता टेंट लावला मित्रांनो, एकदम मस्त नदीच्या कडेला. समोरच आपल्या रॉड पण लावलेले. आता काय करूयात, मस्त आशिकाने चिकन आणलंय. ते चिकन आशिका जोपर्यंत बनवते 65 बनव. हा 65. चिकन 65 बनवते तोपर्यंत आशिकाला मासे नीट करून देतो. मासे पण एकदम मस्तपैकी फ्राय करूयात आणि चिकन बनवूयात. आज आहे ना एकदमच मजा आली, कारण की लगेचच मासे लागले. आपण आहे ना आता सगळे मसाले टाकून घेणार आहे. तर कांदा लसूण मसाले, गरम मसाला, धना पावडर, मिरची पावडर, चिकन मसाला. आता अंडी टाकणार आहे. नाही, कॉर्नफ्लोअर टाकणार आहे. आणि त्याने काय आई चव येते का जास्त? आता आहे ना आशिका चिकन 65 बनवून देते घेते. तोपर्यंत मी आहे ना मासे होते, मस्त मासे भेटते आपल्याला एक नंबर. तर आता ना नीट करून देतो मासे. 4-5 चिलाप्या भेटल्यात आपल्याला या साईजच्या, आणि या साईजच्यात ना एक नंबर खायला. मी या साईजच्या एक नंबर असेल. आणि एकच वेगळा भेटलाय मासा. हा एक वेगळे, तो पण नीट करून देतो. मस्त आपण आहे ना फ्राय करूया. मसाले टाकून झालेत आपले सगळे, आणि कॉर्नफ्लॉवर पण टाकलेले, आणि हे अंडे. आपण 2 अंडे टाकणार आहे. आणि आता आहे ना ते पूर्णपणे ना मिक्स करून घेणार आहे. आणि आपल्याला त्यालाच फ्राय करायचे ना. तर मस्त एका चिलापीचं ना मित्रांनो 2-2 पीस केलेत आपण. हे बघा असे पीस केलेत मस्त, आणि स्किन पूर्ण काढून टाकले. तर स्किनलेस असे पीस केलेत आपण, आणि हे आपण फ्राय करणार आहे. तर चला आशिकाचं होतं आहे तोपर्यंत आहे ना आपण हे मस्तपैकी सगळं साफ करून देतो तिला. आता आपण आहे ना तेल टाकलंय आपलं मस्तपैकी. आता आपण मासे पण फ्राय साफ केले बघा मित्रांनो, एक नंबर. असं पूर्ण स्किन काढून टाकले आणि मस्त असे मासे साफ केले. बघ मी म्हटलं ना टेंट लावून आहे तर मग लय हे होईल. मग असू ना आपल्याकडे कशाला हे करायचं. हे बघा मित्रांनो मस्तपैकी असे का चिकन टाकून घेते त्याच्यामध्ये. मस्त 65 बनवायला लागले. आणि मासेसुद्धा बघा मी कसे बाहेर साफ केले. तर आता हे सुद्धा 65 सारखंच सेम बनवायचं ना, सेमच तसं बनवणं. हां आज आहे ना एकदम सगळंच वेळेमध्ये झालं. मासेसुद्धा आपल्याला भरपूर लागले मस्तपैकी वेळेमध्ये, आणि आपले सगळे रेसिपीसुद्धा झाले, म्हणजे होते आता लवकरच होईल. टाकून झालेत, मीठ टाकून घेतलंय. लिंबू संपला का बिलो? लिंबू पेळ त्याच्यामध्ये मस्त पैकी लिंबू पिळून ठेवलं ना मग ठेवलं आहे का? हां हां मस्त बघा. मासेसुद्धा मसाला लावून ठेवूयात तोपर्यंत आपलं चिकन होतं आहे. इकडं चिकनचं चाललं आहे काम. हे बघा होतं आहे चिकन. काय होतं आहे हृदय? हां वडत आहे, हे रोड वडत आहे म्हणते. हां हृदयची तांदूळ होते बा हृदयची गड्याची. 65 खाऊन. हां आम्ही 65 खाऊन घेणार बरं का हृदय तोपर्यंत. परी मागच आहे, बरं मागं सर काळीज मध्ये ना पाणी राहते. आशिकाचा स्वयंपाक बघून जाम भूक लागायला लागली आता. आम्ही तर उरकता घे, नाही तर तू स्वयंपाक करायच्या आधीच आमचं इकडं आम्ही खाऊन टाकू सगळं. आता हे बघा आपलं चिकनचं 65 बनवून झालंय. आता आपण आहे ना मासे फ्राय करणार आहे. तर मासे पण डायरेक्टच आपण तेलामध्ये सोडणार आहे. एक बाजूला करून घेते मस्तपैकी. असं बराच वेळ आपल्याला तर मसाला लागलाय. तर चला चिकन झालं आता. हे घेते रव्यामध्ये बघा. तर असे काय डायरेक्ट आधी मसाल्यामध्ये लावून ठेवलेलं, आता रव्यामध्ये लावलं, रवा लावला त्याला, आणि आता सोडते बघा. मस्त
डायरेक्ट तेलामध्ये अजून नव्हतं बनवले कधी, बघू कसं होतं का नाही. डायरेक्ट 65 सारखं सेम बनवले मित्रांनो, डायरेक्ट तेलामध्ये. काय काय खायला खायला जाऊ नको मला, मग मी तुला नदीला घेऊन येत जाईल बरं का सारखं. अरे ते डायरेक्ट असं कडक कडक झालं का? हा का नाही? 4 काढलं बाबा, 4. हे भारी वाटलं बरं का पिलू. अरे 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 तिथं गुतलं रे. रिलॅक्स रिलॅक्स घे ना बाळा. हाय मासा त्याला, हाय मासा थांब ना, हाय बाळा मासा थांब ना, जाईल. तू का असं लई गडबड करतोय बाबा हृदय तू. बघू इकडं धागा कर, धागा इकडं कर. हा आला तो, हे बघा. बऱ्याच वेळानंतर मित्रांनो काढला हृदय ना शेवटी मासा, जायच्या आधी एक तरी. घे 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 वर घे. हे बघा देऊ का लगेच साफ करून तुला बनवायला. तू तिथंच बस ना, मी लगेच देतो. मस्त बघा कसं बनवलंय बघा, मस्त चिकन 65 हा ना, चिकन 65 आणि मासे सुद्धा फ्राय केले एकदम कुरकुरीत असे. तुला पण पाय बरं हा, मासा नाही पाहिजे, मासं पण खायचं, असं नको. चला आता वाढून घेऊ मित्रांनो, पट 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 पट. आपलं चिकन 65 आणि मासे फ्राय बनवून झालेत आणि एकदम शिजलेत पण येत ना, एकदम भारी. अरे हो रे बाबा, हे बघा शिजले पण एकदम कडक भारी कडक झालंय रे. आणि एकदम असे हे झालेत कडक कडक. मस्त. तर चला आता आहे ना मित्रांनो हे करूयात. लागले थांब थांब थांब. हृदयला इकडे वाढायला लागलंय. हे हृदय खाऊन घ्या आधी, चल खाऊन घे चल, जोरात वाढले वरच जा, हा जाऊ दे, घे खाऊन चल. येतंय. चला मित्रांनो आता जेवण करून घेऊयात. मी सुद्धा बसतो आता. एक नंबर बघा कसं भारी बघा बनवून दिलंय असे गाणे, मासा वगैरे फ्राय केलेला आणि चिकन सुद्धा. तर चला आता खाऊन घेऊ, बघू कसं झालंय, कारण की आता भरपूर वेळ झाला मित्रांनो, आता संध्याकाळचा. हा मासा बघा, हां चला बघा मासा बघा कसं भारी शिजलंय बघा, एक नंबर. आणि डायरेक्ट असं कडक झालंय का ना बेलू, हा, येतंय. बघा कसलं तळलंय बघा, एकदम मस्त. काळी चालय मग तुला, हे बघा इकडे बघा कसलं भारी शिजलंय, एक नंबर मासा. हे बघा एकदम जबरदस्त. पहिल्यांदा जसं डायरेक्ट तळून बनवलंय, एवढं टेस्टी लागते ना मित्रांनो, बस बस एकदम जबरदस्त.